याला जे काही कोणी जबाबदार आहेत त्यांनी नियोजन मल्टीस्केल कर्ज घेऊन बँक लुटली नाही म्हणून त्यासाठी यांनी बँक बंद केलेली आहे। आणि ही पोलीस फिर्याद होऊन 2 वर्ष आले, अजून पोलीस खाते कायद्याची अंमलबजावणी या ठिकाणी आपण हे संपूर्ण भारत देशात पहिलं अभिनव आंदोलन असं करतोय की ठेवीदारांनीच पुरावे गोळा केलेत। बँकेच्या लुटारूंनी बँकेचे चेअरमन संचालक भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केलेल्या नगर अरुण बँकेच्या ठेवीदाराने जे आहे नगर पुणे रस्त्यावरती अशा पद्धतीनं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जर आपण बघितलं तर त्याच्या अनेक ठेवी ज्या आहेत त्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत। थेट ठेवीदारांशी आपण खरं तर बोलणार आहोत। काय नेमकी या ठेवीदारांचं म्हणणं आहे ते आपण काय नेमकी म्हणणं आहे आपलं आणि का आपण असतो जे अर्बन बँकेमध्ये पैसे अडकलेले आहेत लोकांचे एफडीआयमध्ये, तर ते पैसे त्यांना लवकरात लवकर मिळावे अशी विनंती करत आहे। त्याबद्दल आज रस्ता रोको करण्यात आलेला आहे। या रस्ता रोकोमध्ये जर आपण बघितलं तर पुरुषांसोबत महिला देखील ज्या आहेत तर मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। काही महिलांसोबत आपण बोलणार आहोत। काय नेमकी म्हणणं आहे आपलं आणि आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे। काय स्थिती आहे तुमची? काय स्थिती? मुलगा घरात ठेवत नाही। मुलगा सांगतो की तू पैसे लेकीला दिले, लेकीला 1 रुपया दिलेला नाही। त्यांनी हानमार करायची वारंवार मला 2 वर्ष झाले मी घरात राहत नाही। मी जायचं कुठं, राहायचं कुठं? मी आजी औषधच पेणार, मी जगणार नाही। मला घरात थारा नाही, मला कुठं थारा नाही। किती ठेवी तुमच्या अडकल्या? माझ्या मुलीची माझी 10 लाख रुपये ठेवे तिथं आम्हाला द्यायला पाहिजे ना। मुलाने औषध घेतलं, माझ्याकडे रुपया नव्हता, मी लोकांचं कर्ज काढलं, लोकांचं कर्ज काढून पैसे भरले। मी वारंवार त्यांना विनंती केली तरी त्यांनी आम्हाला रुपया पण दिला नाही। का दिला नाही? आमच्या स्वतःच्या रक्ताचा पैसा येतो, आम्ही कोणाच्या चोऱ्या केल्या नाही, आम्ही कोणाची काही लुटारू केली नाही आणि ते बँकेत ठेवले नाही। आमचं आम्हाला मिळालं पाहिजे। माझा मुलगा मला कसं 2 वर्षाने घरात घेतलंय, मी आत्महत्या करणार, मी जगणारच नाही। जगायचं कोणासाठी? आज घरात मला थारा नाही, मी वन फिरते, याच्या घरी 4 दिवस, त्याच्या घरी कव्हर काढायचे नाही। हे दिवस कशासाठी काढायचे? माझे पण मिस्टर पोलीस मध्ये होते। मुलाला वाटतं पैसे येत हिच्याकडे हिने केले काय, कोणाला दिले, मी कशी कोणाला देईन? जर मला मिळतच नाही पैसे तर मी देऊ कोणाला? एकंदरीत जर बघितलं तर अतिशय तीव्र भावना ज्या आहेत तर त्या या ठेवीदारांच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सुनील बोंगळे, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।